ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ज्ञानेश्वरीचा उपसंहार. पसायदान विश्वाचे प्रार्थना गीत. भाग 2. ओव्या आहेत 1797 ते 1799. ज्ञानदेव पसायदान मागत आहेत. वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत भूमंडळी, भेट तू भूत. ईश्वर निष्ठांचा समुदाय संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करीत या भूतलावर निरंतर सर्व प्राण्यांना भेटो. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचे, सजीव चिंतामणींचे गाव व अमृताचे जे बोलणारे सागर आहेत. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. जे कलंकरहित चंद्र आहेत व जे उष्णता रहित सूर्य आहेत, ते सज्जन सर्वांना नेहमी आवडते व्हावेत. ज्ञानदेवानी पसायदानाच्या पहिल्या 3 ओव्यात दुष्टांच्या दुष्टबुद्धीचा नाश, सत्कर्मरती, प्राणीमात्रांमध्ये परस्पर मैत्र, पापरूपी अंधाराचा नाश, स्वधर्म सूर्याचा उदय व इच्छातृप्ती अशा मागण्या केल्या. यातील पहिली मागणी पूर्ण झाली की आपोआपच पुढच्या सर्व पायऱ्या दृष्टीपथात येतात. त्या कशा येतात तर संतांच्या सहवासानं. ज्ञानदेव मागणी मागतात की ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या संतांची मांदियाळी, त्यांचा समुदाय प्राणीमात्रांना नित्य भेटू दे. मांदियाळी शब्द जसा समूह सूचक आहे तसाच संघटना सूचक आहे. नुसता समूह असून उपयोग नाही, तर त्यात शिस्तबद्धता हवी, संघटन हवे. एका सुनियोजित मार्गाने समाजाला नेण्याचे कौशल्य संघटनेत असते. हा संत समुदाय म्हणजे चालणारे कल्पतरूंचे बगीचे, सजीव चिंतामणी रत्नांची गावे व अमृताचे बोलणारे सागर आहेत. असे हे संत म्हणजे कलंकरहित चंद्र व उष्णतारहित सूर्य आहेत. प्राणीमात्रांची बुद्धी शुद्ध झाली की त्यांना योग्य मार्ग दाखवणारे संत सज्जन भेटावेत अशी त्यांनी मागणी केली आहे. या संत समुदायावर त्यांनी उपमानातील वैगुण्य वगळून कल्पवृक्ष, चिंतामणी व अमृत समुद्र, चंद्र आणि सूर्य यांचे रूपक केले आहे. चला कल्पतरूंचे आरव म्हणजे चालत्या बोलत्या कल्पवृक्षांचा बगीचा. वृक्ष हा एके ठिकाणी राहणारा अचल. त्या उपमानातील अचलता हे त्याचे वैगुण्य त्यांनी दूर केले व चालते कल्पवृक्ष असं म्हटलं. कल्पवृक्ष इच्छित फळ देतो, पण हा वृक्ष दुर्मिळ आणि पुन्हा त्या वृक्षाखाली बसून मागणे मागावे लागते. पण संत समुदाय रूपी असंख्य कल्पवृक्ष आणि पुन्हा ते चालते असतील तर सतत भ्रमत राहतील व सर्व साधकांना भेटू शकतील. असे कल्पवृक्षरूप संत भेटले की त्याच्या उपदेशाने साधक आपले कल्याण करून घेईल. चेतना चिंतामणीचे गाव. हे संत सज्जन म्हणजे सजीव चिंतामणी रत्नांचे गाव आहे. चिंतामणी हे इच्छित वस्तू प्राप्त करून देणारे रत्न, पण ते निर्जीव. त्यांनी चिंतामणीचे उपमान त्यातील निर्जीवता हा दोष टाकून वापरलेला आहे. चिंतामणी रत्न मनुष्याच्या इच्छा पूर्ण करते, पण ते मनुष्य मात्रांच्या भावना जाणू शकत नाही. ही ईश्वर निष्ठांची मांदियाळी मात्र सजीव आहे. स्वतःच मनुष्य मात्रांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांना कल्याणाचा मार्ग दाखवते. त्यामुळे साधक सहजच मोक्षप्राप्ती हे इच्छित प्राप्त करू शकतात. बोलते जे अर्णव पियुषांचे. संतांची मांदियाळी म्हणजे बोलते अमृताचे समुद्रच आहेत. समुद्र हा अबोल, लाटांचा तेवढा खळखळाट करणारा, पण वेळ प्रसंगी आपल्या लाटांच्या तडाख्यात मनुष्य मात्राला सामावून घेणारा, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होणारा. ज्ञानदेवांचा संत समुदाय हा समुद्रासारखा आहे, पण तो समुद्र आहे अमृताचा. तो नुसताच खळखळाट करत नाही, तर तो बोलका आहे. मनुष्य मात्रांशी संवाद साधून त्याला मार्ग दाखवणारा आहे. शिवाय तो समुद्र अमृताचा आहे, त्यामुळे त्यात बुडून मरण्याची भीती नाही. सामान्य समुद्रात मनुष्य लाटांबरोबर खेळता खेळता गटांगळ्या खाऊ लागतो, पण साधक या अमृत समुद्रातील लाटांशी खेळता खेळता त्यावर तरंगत राहतो. त्यामुळे मृत्यूची भीती नाही, अमृतत्व प्राप्त करून घेऊ शकतो. चंद्रमे जे अलांछन. हा संत समुदाय चंद्राप्रमाणे शीतल प्रकाश देणारा आहे,
पण चंद्राजवळ असणारा डाग मात्र यांच्याकडे नाही. यांचे चारित्र्य स्वच्छ आणि निर्मळ आहे. मार्तंडचे तापहीन. यांना सूर्याची उपमा देता येईल, पण ती तापहीन सूर्याची. नाहीतर सूर्यप्रकाश देतो, पण तो आपल्या उष्णतेमुळे जगाला तापकारकही ठरतो. पण संत समुदाय मात्र सूर्यासारखा लख्ख प्रकाश देत असला, मार्ग उजळवून टाकत असला, तरी त्यांना तापदायक ठरत नाही. असे सज्जन संत लोकांचे सोयरे होऊ देत, आप्त होऊ देत. एखादा मनुष्य परका असेल तर मनुष्याला त्याबद्दल प्रेम वाटत नाही, अथवा त्याला भेटण्याची इच्छाही होत नाही. पण संत सज्जन सोयरे झाले, आप्तजन झाले की त्यांच्याबद्दल प्रेम जागृत होईल. त्यांच्या अखंड सहवासाची इच्छा निर्माण होईल. बुद्धी शुद्ध झाली की जीवाची सत्कर्माकडे वाटचाल होते. त्यामुळे जीवाला संत भेटून योग्यायोग्य मार्गाचे दिग्दर्शन करून साधकाची पुढची वाटचाल सुकर करतात. अशा प्रकारे या ओव्यात ज्ञानदेवाने साधकाला संत भेट कशी होते, त्यांना ओळखण्याच्या खुणा कोणत्या, त्यांच्याकडे कोणती गुणसंपदा असते, तेही स्पष्ट केलं आहे. पुढील 3 ओव्यात त्यांनी संत भेटीने जीवनाचे सार्थक कसे होते ते स्पष्ट केले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.